थांबू नका, पुढे चालत राहा, पुढे चालत राहा, पुढे चालत राहा। आंब्या तुझो टाटाळ मोडून रथ सजविला, आंब्या तुझो टाटाळ मोडून रथ सजविला, कोण्या देवाचा रथ सजविला, गणपती देवाचा रथ सजविला, कोण्या देवाचा रथ सजविला, गणपती देवाचा रथ सजविला, गणपती देवाची झाली करुणा, गणपती देवाला या चरणा, गणपती देवाची झाली करुणा, गणपती देवाला या शरणा। आमच्या आई वडिलांनी जी काय पुण्याई केली आहे त्याचं काय सांगू तुम्हाला, की आम्ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट इथे जन्मलो, की आम्हाला भाग्य भेटते की आम्हाला बाप्पाची सेवा करायला मिळते। की मी पंच कमिटीमध्ये माझे पंजोबा होते आणि आधी इथले सगळे सदस्य होते। जसं तुम्ही विचारलं की शोरमुक्त तरुण मंडळाची स्थापना ही 1992 साली झाली। त्यावेळेला व्यापारी हा गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करत होते आणि इथल्या तरुण सगळ्या कार्यकर्त्यांनी म्हणजे माझे आजोबा प्रतापराव गोडसे असतील किंवा मामासाहेब रासने असतील, आप्पासाहेब रासने असतील, आप्पासाहेब सूर्यवंशी असतील, एकनाथराव केदारे असतील, अशा अनेक सगळ्या सदस्य तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सुवर्णमुक्त तरुण मंडळाची त्यावेळेला स्थापना केली आणि अशा पद्धतीने सुवर्णमुक्त तरुण मंडळ आमचं सुरू झालं। एक सामान्य कार्यकर्ता आहे। आम्ही या उत्सवाची खूप आतुरतेने वाट बघत असतो। आमच्या मंडळाचे सगळे कार्यकर्ते वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे। सगळ्यांना सगळ्या अडीअडचणी असतात, सगळे प्रॉब्लेम्स असतात, पण या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी सगळेजण खूप आतुरतेने एकत्र येत असतात। जय गणेश। माझं नाव सिद्धांत गजानन धावडे। गेली 40 वर्ष आम्ही बाप्पाची सेवा करत आहे। पुष्पहार, फुले, दुर्वांच्या गड्ड्यांनी अभिषेकासाठी हे सर्व साहित्य लागतं। परत सायंकाळी बाप्पासाठी आम्ही गुलाबाच्या फुलांचा हार देत असतो। मंदिरात महालक्ष्मीची मूर्ती आहे, नग्न भैरवाची मूर्ती आहे, त्याच्यासाठी छोटे छोटे हार देत असतो आम्ही। नंतर दुर्वांच्या गड्ड्याचा अभिषेक असतो, दैनंदिन अभिषेक होतो तो। सायंकाळी आरती जेव्हा बाप्पाची चालू होते तेव्हा दुर्वांचा अभिषेक केला जातो। त्या दुर्वांचा अभिषेक करण्यासाठी दुर्वांच्या गड्ड्या ह्या आम्ही देत असतो। वंदन हो वंदन हो वीरवरा तुझ वंदन हो वंदन हो वंदन हो वंदन हो वीरवरा तुझ वंदन हो वंदन। शिक्षणाच्या निमित्ताने SP कॉलेजला असताना दररोज अपडाऊन करत असताना माझा बाप्पाचं दर्शन घेण्याचा योग यायचा आणि त्याद्वारे मी इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांशी जोडलो गेलो, सगळ्यांशी ओळख झाली आणि गेल्या 9 वर्षांमध्ये मागे वळून बघताना हेच वाटतं की बाप्पाचीच कृपा म्हणावी लागेल की मला बाप्पासाठी किंवा जसं सुवर्ण तरुण मंडळ आणि दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचं ब्रीदवाक्य मंदिरातून मानवतेच्या महामंदिराकडे जाण्याचा जो प्रवास आहे त्याचा कुठे ना कुठे मी सुद्धा खारीचा वाटा माझा असावा अशीच माझी इच्छा आहे आणि त्यामुळे हीच एक गोष्ट आहे जी की मला प्रेरणा मिळते। ट्रस्टी किंवा विश्वस्त म्हणजे या व्यवस्थेचा एक भाग असतो। त्या व्यवस्थेमध्ये विश्वस्ताला काही हक्क अधिकार आपल्या घटनेने संविधानाने दिलेले,
पण विश्वस्त म्हणजे त्या संस्थेचा मालक नसतो. विश्वस्ताची जबाबदारी असते आणि जबाबदारीतनंच त्याला वागावं लागतं. विश्वस्त पद हे अत्यंत जबाबदारीचं आहे. जसं आपण म्हणतो की गणेशोत्सव असेल, हे कायमस्वरूपी गणपती बाप्पाचं मंदिर असेल, लोकांनी जो आपल्यावर विश्वास टाकलाय त्या विश्वासात पात्र असणारे आपण विश्वस्त असलो पाहिजे. म्हणूनच त्याला विश्वस्त म्हणतात. किंवा ट्रस्ट म्हणजे विश्वास, म्हणूनच त्याला ट्रस्टी म्हणतात. आणि त्या जसा शब्दार्थ आहे तशा पद्धतीनेच विश्वस्तांनी सुद्धा वागलं पाहिजे. कार्यकर्ता हा इथं फक्त एकच काम न करता, जसं त्याचं नाव आहे कार्यकर्ता, विविध कामं करतो. मग ते मांडव झाडून घेणं असू दे किंवा रोज सकाळी इथं अभिषेक लावायचं काम असू देत, अभिषेक बघण्याचं व्यवस्थापन असू देत, महाप्रसाद लावणं असू देत, जेवढे लोक इथं येतात त्यांचं दर्शन नीट होतं ह्याची काळजी घेणं असून देत. मग ते VIP प्रोटोकॉल मधले लोक असून देत ते सामान्य जनता असून देत, सगळ्यांना लक्ष देऊन त्यांचं दर्शन नीट होतं आणि कोणालाही यामध्ये काही त्रास न होता जो कार्यकर्ता तोच कार्यकर्ता. कार्यकर्त्याचं काम स्वतः भाषेत इथं ते एकूणच सहीच कामं करतो. जय गणेश. माझं नाव अजिंक्य अनिल मोजर. गेल्या कित्येक वर्षापासून मी कार्यकर्त्यांच्या नाश्त्याचं नियोजन बघत आहे. नाश्ता हा विषय कार्यकर्त्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो, कारण कार्यकर्ते हे आपली सेवा करत असतात. रात्रीच्या दानपेटी मोजणी बसून अभिषेक लावणे, बाप्पाचा भोग असतो तो लावणे, हे सगळं करत असताना जी पहाटेची वेळ असते तेव्हा कार्यकर्त्यांना नाश्त्याची खूप अत्यंत महत्वाची गरज असते. आणि त्याचं नियोजन हे मी गेले कित्येक वर्ष बघत आहे. हे नियोजन बघत असताना कार्यकर्त्यांना 10 दिवसामध्ये विविध प्रकारचा पौष्टिक नाश्ता कसा मिळेल याची काळजी आम्ही घेत असतो. आणि जेणेकरून त्यांना उत्साह काम करण्याचा वाढावा या हेतूने आम्ही नाश्त्याचं नियोजन बघत असतो. अशा अनेक कार्यकर्ते आमच्या ट्रस्टमध्ये घडले. स्वर्ण तरुण मंडळाचे आमचे संस्थापक तात्यासाहेब गोडसे असतील, मामासाहेब रासने असतील, आप्पासाहेब सूर्यवंशी असतील, आप्पासाहेब केदारे असतील, आप्पासाहेब रासने असतील, आप्पा लोंढे असतील, माणिकदादा चव्हाण असतील, अशोकराव गोडसे असतील, अशा अनेक कार्यकर्ते की ज्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे या गणपती बाप्पाची सेवा केली आणि मंडळासाठी अत्यंत इमानदारीने आणि निष्ठेने कार्य केले. कुठल्याही प्रकारच्या प्रसिद्धीच्या झोतात नाही. मग सुनील भाऊ रासने असतील, हेमंत भाऊ रासने असतील, महेशराव सूर्यवंशी असतील, अमोल केदारे असतील, अशा अनेक कार्यकर्ते की जे स्वतःच्या तरुण वयात गणपती बाप्पाची अत्यंत ज्यांनी प्रामाणिकपणे सेवा केली. अशा अनेक कार्यकर्त्यांच्या खऱ्या कष्टाने या ट्रस्टची निर्मिती झाली. तात्यासाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष आम्ही काम केलं. तात्यासाहेब नेहमी सांगायचे की आपलं ट्रस्टच्या माध्यमातून मानव सेवेचं महामंदिर या महाराष्ट्रात आपण उभं केलं पाहिजे. आणि जे विचार तात्या, मामा, आप्पांनी आमच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांवर पिढीवर घडवले, तसेच विचारांनी आम्ही कार्य करतो आणि गणपती बाप्पा ह्या कार्यात सगळी सिद्धी देतो अशी माझी खात्री आहे. मी खरं सांगेन, जेव्हा मी माझं डिग्री कंप्लीट केली तेव्हा मी
वेगवेगळ्या ठिकाणी मी नोकरी करत होतो हॉटेलमध्ये. म्हणजे माझं हॉटेल मॅनेजमेंट झालं होतं. मी वेगळ्या रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये काम करत होतो. कामामध्ये असताना ना तेव्हा आम्हाला सुट्ट्या अशी एकूण एक मिळायची नाही जास्ती करून. जो वीक ऑफ असायचं तेवढेच मिळत होतं आम्हाला. इथं तिथं आहे ना खोटं बोलून की आमच्या हातावरती पोतं पडलं, बेल्टमध्ये पाय अडकला, बैलाची लात बसली, अक्षरशः अशी कारणं देऊन आम्ही खोटं बोलून कामावरनं सुट्टी घेऊन इथं मांडवामध्ये ना आम्ही दिवस रात्र काम करायचो. जेव्हापासून मी माझी स्वतःची फर्म चालू केली आता मीच मालक आहे. त्या कारणामुळे आता मला अक्षरशः पोरं आहेत त्यांना 10 दिवसांचं त्यांचं काम सांगून ठेवल्यानंतर मला एकूण एक असं काही त्रास नाही होत. मला माझं पूर्ण लक्ष 10 दिवस उत्सवात मंडळावरतीच देता येतं आणि पूर्ण इथलं काम मला नीट करता येतं. मला पेमेंट दाखवा भाई. माझ्याकडे काय नाही. 2000 दाखवा. 160 घ्या. लहानपणीच्या आठवणींमध्ये अजून एक मुद्दा असा येतो की दानपेटी मोजणी. त्यासाठी सगळेजण म्हणजे कार्य तर करतच असतात. त्यामध्ये सगळे स्थानिक कार्यकर्ते जास्त इन्वॉल्ड होतात. आणि त्यानंतर आम्ही अभिषेक वगैरे लावणं, एक ॲट अ टाईम 25-30 अभिषेक लावण्याची जी व्यवस्था असते ती सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन करत असतात. आणि मला अजून एक असं आठवते की आपण म्हणजे गणपती उत्सवाच्या आदल्या दिवशी जो मांडवाचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये आम्ही केळीच्या खुंट्या लावायचो प्रत्येक बांबूला. तुम्ही जर बघितलं, जर तुम्ही आपल्या मंदिरापासून जर तुम्ही पुढे आलात, समाधान चौकापासून जे आपले मांडवाचे जे खांब लागतात साईडचे, त्याला प्रत्येक बांबूला आमचा एक केळीचा खुंटा असतो. ते आम्ही लहानपणी लावायचो, म्हणजे आवडीने लावायचो. दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव ओ गजानन ओ सर्वतमन साथ जो तूने है दिया, पापा तेरी करुणा में जग जी लिया. खजिता फळा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जळत मुकुट शोभा तो बरा, रुजती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव सारा जग तेरी ही तो माया, सब मेरी खातिर तू ही लाया. इस धरती का
आम्ही केबिन मध्ये देणगी स्वीकारण्याचं काम करतो व ती देणगी गरजू लोकांच्या मदतीस जाते. विविध दुष्काळी भागात पाणी पुरवठा किंवा गरजू विद्यार्थ्यांना मदत देणे असे विविध उपक्रम ट्रस्ट राबवत असते. की आपला दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा हा नुसतं राज्याचं नाही, देशाचं नाही, तर जगभराच्या तमाम गणेश भक्तांचं श्रद्धास्थान आहे, भक्तीचं केंद्र आहे, गणेश भक्तांचं खास आकर्षण आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या भाविकांना आपण कशा पद्धतीनं चांगल्यात चांगलं दर्शन घडवू शकू किंवा विनम्रतेने त्यांच्याशी बोलून त्यांचं दर्शनाची चांगली व्यवस्था कशी करू शकू. आणि अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं जसं आधीच्या पिढीने आमच्यावर संस्कार घडवले की देव मंदिर असलं पाहिजे, ते संस्कार केंद्र ठरलं पाहिजे आणि त्या देव मंदिराबरोबर मानसेवेचं महामंदिर आपण घडवलं पाहिजे. अशाच पद्धतीचा विचार सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी केला तर जो दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा आपला जो उद्देश आहे की ध्येय आहे ते साध्य झाल्याशिवाय राहणार नाही आणि पुढच्या पिढीला एक चांगली दिशा नक्कीच मिळेल अशी मला 100% खात्री वाटते.